नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आजचा विषय आपल्याला अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी. त्यांनी बॉम्ब गोळा टाकलेला आहे भारतावर. त्या अर्थाने की त्यांनी जो H-1B व्हिसा जो आहे त्याची जी किंमत आहे ती थेट 8 लाखावरून 88 लाख इतकी गेलेली आहे. आणि मग आधी आयात कर लादला, इम्पोर्ट ड्युटी, ते एक आपल्याला भारताला सहन करावं लागलं. आणि आता दुसरं हे असह्य होईल अशा प्रकारची त्यांनी व्हिसाची किंमत वाढवलेली आहे. आणि मग अशा संकटावर हे आंतरराष्ट्रीय संकट आहे. ते भारतावर आलेलं आहे, ते महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते पुण्यावर आलेलं आहे, ते सगळीकडे आलेलं आहे. या परिस्थितीवर नेमकं भाष्य कोण करू शकतं? तर ते डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे करू शकतं. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे महाराष्ट्रात नव्हे तर आता आपण ग्लोबल मराठीचा जर विचार केला आणि ते जे सगळे जे दर्शक आहेत त्यांना डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे नाव आता चांगल्या प्रकारे परिचित झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे, ते सध्या पुण्याला संचालक आहेत उच्च शिक्षण विभागाचे, महाराष्ट्र सरकारचे. आणि त्याही पलीकडे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि याच्यावर त्यांचं खूप मोठं काम आहे. ते सातत्याने त्या विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात आणि ते आज आपल्या चॅनलवर उपस्थित आहेत. माझी दर्शकांना विनंती आहे की डॉक्टर शैलेंद्र देवळानकर हे त्यांचं भाष्य करतीलच. आपल्या मनामध्ये ज्या शंका आहेत, जे उत्तरं तुम्हाला हवी आहेत, ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि पुढच्या वेळेला शैलेंद्र देवळानकर यांना एकदा आपण पुन्हा आमंत्रित करू, त्यावेळेला ते नक्की त्याची उत्तरे देतील. आणि त्यांची, शैलेंद्र देवळानकर यांची अतिशय सहज सोपी अशी शैली असते. त्याच्यामुळं प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये ते सांगणार आहे. तर देवळानकर सर, बघा, आता डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी यांची मैत्री, हावडी वगैरे, नंतर त्यांचं पुतीन यांना भेटणं, जिनपिंग यांना भेटणं, हे सगळं जे चालू आहे, ही पार्श्वभूमी तर तुम्ही सांगाच. परंतु आमच्या प्रेक्षकांना अतिशय व्हिसा हा अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये मिळवण्यापासून जे काही द्राविडी प्राणायाम करावा लागतो, आणि आत्ता हे जे काही एकदम 88 लाख वगैरे असं जे काही रक्कम झालेली आहे, ते व्हिसाचे अनेक प्रकार किंवा काय, ते तिथपासून आपण सुरुवात करूया. नमस्कार अनिलजी, खूप वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संपर्कात आलोय. मला प्रचंड आनंद आहे तुमच्या ह्या व्यासपीठावरनं येऊन. आणि विषय पण तुम्ही आज अत्यंत महत्वाचा, जरी हा जागतिक पातळीवरचा विषय असला तरी याची फार मोठी चर्चा कदाचित अमेरिका किंवा इतर देशांमध्ये होत नसेल, एवढी चर्चा भारतात आणि महाराष्ट्रामध्ये होती. आणि स्वाभाविक आहे तशी चर्चा होण्याचं कारण असं आहे की आज जर आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिकेचं जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी आज 50 लाख भारतीय हे अमेरिकेमध्ये आहेत. 50 लाख. त्याच्यापैकी 17 लाख लोकांना ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे. प्रतिवर्षी हे जे व्हिसा दिले जातात त्याच्यापैकी जवळपास 70% व्हिसा एकटे भारतीयच मिळवतात. आणि तुम्ही आज बघत असाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती क्रेज आहे अमेरिकेला जाण्यासंदर्भात, शिक्षणासाठी जाण्यासंदर्भात. आपल्याकडचे पालक बँकांचे कर्ज काढतायत, प्रचंड मोठं कर्ज काढतायत. म्हणजे मी तुम्हाला अनिलजी सांगतो, मागच्या वर्षी 2024 मध्ये भारतीय पालकांनी 39,000 कोटींचं कर्ज काढलं बापरे. आणि आपल्या मुलांना परदेशात शिकण्याला पाठवण्यासाठी. बरं, आता हे मी समजू शकतो की मॅनेजमेंट असेल, सायबर असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल, यासाठी अगदी महत्वाचं ज्ञान घेण्यासाठी पाठवता आहेत, आपण समजू शकतो. पण अगदी BA, BCom, BSc करण्यासाठी सुद्धा, हे तिथं MS करण्यासाठी सुद्धा आपले पालक लाखोंचं कर्ज, करोडोंचं कर्ज घेत आहेत. साधारणतः ऍव्हरेज एखाद्या अमेरिकन विद्यापीठामध्ये 4 वर्षाची डिग्री आहे, तर प्रतिवर्षी तुम्हाला 60 लाख रुपये लागतात. म्हणजे 60 × 24 म्हणजे साधारणतः 2.5 कोटी रुपये तुम्ही एक BA ची डिग्री घेण्यासाठी, BA इन लिबरल आर्ट्सची डिग्री घेण्यासाठी आपले पालक खर्च काढतायत. बरं, असे नाही की ते फार गर्भश्रीमंत पालक आहेत, ते अगदी सर्वसामान्य आहेत, मध्यमवर्गीय आहेत. आणि त्यामुळे प्रचंड क्रेज आहे. म्हणजे तुम्ही आज जरी कॉन्सुलेटला, जे मुंबईमध्ये अमेरिकेचं कॉन्सुलेट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला तुम्ही गेलात, तर तिथं तुम्हाला शेकडो मुलं रांगेमध्ये उभे राहिलेले दिसतील. प्रत्येकाला अमेरिकेला जायचं आहे. हा शिक्षणाच्या बाबतीत आहे, हाच नोकरीच्या बाबतीत आहे. आता जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, तर पहिले तर आपण सर्वसामान्य
सामान्यपणे हा H1B व्हिसा काय प्रकार आहे हे आपण समजून घेऊ. अमेरिकेकडनं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा हे दिले जातात. आता तुम्हाला जर एखाद्याला अमेरिकेमध्ये फिरायला जायचं असेल, अमेरिका पाहायला जायचं असेल, तर त्याला टुरिस्ट व्हिसा असं आपण म्हणतो. मग तुम्ही काही काळासाठी तो 6 महिन्यापर्यंत असतो, तुम्ही जाऊ शकता त्याच्यामध्ये. दुसरा असा आहे की तुम्हाला शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं असेल तर तुम्ही शिक्षणासाठी तर स्टुडंट व्हिसा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तिसरा जो प्रकार आहे की तुम्हाला अमेरिकेमध्ये नोकरी पण करायची आहे, तर मग नोकरी करण्यासाठी जो व्हिसा दिला जातो त्याला H1B व्हिसा असं म्हणतात. आणि मग नंतर हा जो नोकरीसाठी दिला जाणारा व्हिसा आहे, हा प्रामुख्याने 1990च्या दशकामध्ये ही परंपरा अमेरिकेत सुरू झाली. ही का सुरू झाली तर काही त्यांचं असं म्हणणं होतं की खरं तर अमेरिका हा निर्वासितांचा देश आहे. म्हणजे तिथं सुरुवात म्हणजे अमेरिकाचा जन्म हा मूळ अमेरिकन लोकांकडनं झालेला नाही, हा ब्रिटिशांकडनं झालाय. म्हणजे जे ब्रिटिशर्स तिथे गेले आणि त्यांनी म्हणजे मुळातच अमेरिका हा निर्वासितांनीच घडवलेला देश आहे. आणि मग नंतर तिथं एशियन्स आले, आफ्रिकन्स आले, त्याच्यानंतर हिस्पॅनिक म्हणजे लॅटिन अमेरिकेमधले लोक आले, आणि मग ह्या सगळ्यांनी अमेरिका घडवत गेले. आणि अशा पद्धतीने तिथं काम करायला जाण्यासाठी, कारण त्याला ड्रीमलँड असं म्हणतात, आणि म्हणून मग हा H1B व्हिसाची संकल्पना आणण्यात आली. आता हा काय प्रकार आहे, ज्या अमेरिकेला त्यांच्याकडचं सर्व्हिस सेक्टर अमेरिकेमधलं फार मोठं आहे. अमेरिकेमध्ये इंडस्ट्री फार कमी आहेत, पण सर्व्हिस सेक्टर फार मोठं आहे. तर त्या सर्व्हिस सेक्टरसाठी म्हणजे फार तुमचं IT सेक्टर आहे त्याच्यामध्ये, तर त्यासाठी जे अत्यंत प्रावीण्य घेतलेले, स्किल्ड म्हणजे कौशल्य असणारे जे ह्युमन रिसोर्स आहे, ते ह्युमन रिसोर्स अमेरिकेमध्ये बोलवण्यात यावं यासाठी म्हणून H1B व्हिसाची सुरुवात झाली. आता तुम्हाला उदाहरण मी देतो. डोनाल्ड ट्रम्पची पत्नी खुद्द ही एक आयरिश मॉडेल होती, आणि ती मॉडेलिंग करण्यासाठी H1B व्हिसावरतीच अमेरिकेमध्ये आली. ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती, एलॉन मस्क, हे एलॉन मस्क H1B व्हिसावरतीच तिथे गेले. त्यानंतर तुम्हाला म्हणजे अशी आपला सत्या नडेला असेल, पिचाई असेल, सुंदर पिचाई असेल, कमला हॅरिस आहेत, हे सगळे जण कधी काळी H1B व्हिसा घेऊनच तिथे गेले. आता हा जो व्हिसा दिला जातो हा साधारणतः 3 वर्षांसाठी दिला जातो. म्हणजे काय, आता अमेझॉन सारखी कंपनी आहे, अमेझॉन कंपनीला साधारणतः 5,000 लोकांची गरज आहे. मग ते तशा स्वरूपाची नोंदणी करतात, आणि मग त्यानुसार ते व्हिसाचे अप्लिकेशन हे मागवले जातात. आणि मग आता मुद्दा असा येतो की त्याच्यामध्ये 3 वर्ष दिल्या गेल्यानंतर तो परत 3 वर्षांनी एक्सटेंड होतो. मग 6 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मग तिथं ग्रीन कार्डसाठी म्हणजे परमनंट नागरिकत्वासाठी अप्लाय करू शकता. आता मुद्दा याच्यामध्ये प्रामुख्याने असा येतो की हा जो H1B व्हिसा आहे, हा प्रतिवर्षी साधारणतः 85,000 असे व्हिसा दिले जातात. हा व्हिसा लॉटरी पद्धतीने काढला जातो, पण याला अप्लिकेशन जे येतात ते लाखांच्या घरामध्ये येतात. आणि आता हा लॉटरी पद्धतीने जेव्हा काढला जातो तेव्हा मागच्या वर्षी 2024 मध्ये जे 85,000 व्हिसा होते त्यापैकी 65,000 व्हिसा हे भारतीयांना मिळाले. म्हणजे हे प्रमाण 70% जास्त आहे. इतके मोठ्या प्रमाणात भारतीयांना व्हिसा मिळतो. आता त्याच्या खालोखाल चीन आहे, पण चीनचं प्रमाण तुम्हाला अनिल जे ऐकलं तर धक्का बसेल. चीनमध्ये फक्त 11% लोकांना हा व्हिसा मिळतो. म्हणजे चीनमध्ये 11%, भारतातल्या 71%. आपण आज तुमच्या व्यासपीठावरनं, संभाजीनगरच्या व्यासपीठावरनं याची का चर्चा करतो आहोत? कारण असं आहे की 71%पैकी आपले संभाजीनगरचेच काही मुलं असतील जे प्रचंड. आणि तुम्ही बघा, कदाचित तुमच्याकडच्या अनेक पालकांनी आता आपल्याकडे गणेश उत्सवासाठी काही जण आले असतील अमेरिकेमधनं इथं, ज्यांच्याकडे H1B व्हिसा आहे. काही नवरात्रीसाठी ज्यांनी बुकिंग केलं असेल त्यांनी सगळ्या बुकिंग, जे आलेत त्यांनी काल म्हणजे साधारणतः अमेरिकेचं तिकीट जाण्याचं 37,000 ते 40,000 आहे. ओके, विमानाचं तिकीट ते काल परवा 1 लाखांवरती गेलं. इतकी प्रचंड रस सुरू झाली, कारण त्या कंपन्यांनी बोलून घेतलं, अरे बाबा तू जर 21 सप्टेंबर क्रॉस केलीस तर आम्हाला 88 लाख रुपये भरावे लागतील, तू पळत ये. म्हणून त्यांनी विमानाची तिकीट इतकी भयानक बुक झाली की 1 लाखाच्या वरती विमानाच्या तिकिटाची किंमत चालली गेली. या सगळ्या कंपन्यांनी बोलून घेतलं. आता मुद्दा असा येतो की हा जो H1B व्हिसा याची एक रजिस्ट्रेशन फीज आहे. ही रजिस्ट्रेशन फीज जी आहे ही साधारणतः $1,000 पर्यंत आहे. आता ही $1,000 जी रजिस्ट्रेशन फीज आहे ही नॉर्मली कंपन्या भरतात. म्हणजे आता अमेझॉन कंपनी मला घेतलं, मायक्रोसॉफ्टनी घेतलं, गुगलनी मला घेतलं, तर मग ती कंपनी, आता डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं, हीच रजिस्ट्रेशन फीज जी आहे जी कंपन्या भरायच्या ती वाढवून ती आता त्यांनी 88 लाख म्हणजे इंडियन करन्सीमध्ये ती 88 लाखावरती आणून टाकली. अर्थात हा पैसा भारतीय भरणार आहेत का? नाही. हा पैसा कोण भरणार आहे? हा त्या कंपन्या भरणार आहेत. म्हणजे अमेझॉन कंपनी भरेल, तिला तिला पाहिजे असेल तर. आता मुद्दा असा निर्माण झालेला आहे
की मी फ्रेश पास आउट झालो. मी IIT मुंबई पवईमधनं पास आउट झालो. फ्रेश इंजिनियर आहे मी. मी IIM अहमदाबाद वरनं पास झालो, फ्रेश आहे. अहो, माझ्यासाठी कोण 1 कोटी रुपये खर्च करेल? बर, आता जे H1B व्हिसावरनं तिथं जातात, त्यांना पगार किती मिळतो हे पहिले समजून घ्या. हम्म. त्यांना जो पगार दिला जातो हा साधारणतः $60,000 प्रतिवर्षी दिला जातो. म्हणजे तो जर तुम्ही इंडियन करन्सीमध्ये कॅल्क्युलेट केला तर तो 1 कोटीच्या वरती जात नाही. म्हणजे काय, की मी एक तर तुम्हाला अनिलजींना बोलवू लागलो, त्याच्यासाठी मी 1 कोटी रुपये फीस भरू लागलो, प्लस तुम्हाला 1 कोटी रुपये सॅलरी देऊ लागलो. म्हणजे मग तुमच्याकडे तेवढं तज्ञता आहे का? तुमच्याकडे तेवढं प्रावीण्य आहे का? मी फ्रेशर्स वरती कशाला पैसे खर्च करू एवढे? आणि तेच डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे आहे. डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे आहे की आपल्याकडे जो प्रचंड लोक IIM IIT मध्ये जातात, स्किल घेतात आणि अमेरिकेमध्ये पळून जातात, जाण्याची रश लागती, मॅड रश आहे. म्हणजे तुम्हाला आणखीन या मुद्दा मी नंतर चर्चेला आणेल, की आपण एका IITच्या इंजिनियरवरती साधारणतः प्रतिवर्षी एखादा ₹1,00,000 खर्च करतो. आज ते इंजिनियर 4 वर्ष झाल्यानंतर त्याच्यासाठी सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा जातो, लाखो रुपये, 4-5 लाख रुपये खर्च होतात. आणि तो डिग्री हातात मिळाली रे मिळाली की तो तात्काळ H1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातो, अमेरिकेच्या प्रोजेक्टवरती काम करतो. आणि त्यामुळे हे इतकं प्रमाण वाढलं, इतकं प्रमाण वाढलं, की अहो H1B व्हिसावरनं अमेरिकेत आलेले लोक, त्याचप्रमाणे विद्यार्थी म्हणून अमेरिकेमध्ये गेलेले लोक, अहो यांची शहरच्या शहरं झाली. तिथं काही शहरं अशी आहेत की ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि H1B वाले असे त्यांचे एकूण सबब तयार झाले, त्यांची एक इकोसिस्टम तयार झाली. आणि त्यामुळे एक असा प्रकार झाला की जे स्थानिक लोक आहेत आणि एकूणच त्या स्थानिकांना, कारण हे काय लोक, तुम्हाला अमेरिकेमध्ये किमान सॅलरी काय द्यावी लागते? जर तुम्हाला एका वर्षासाठी मला, आणि तुम्ही अमेरिकन नागरिक आहात अनिलजी, तुम्हाला मला नोकरीवर घ्यायचं आहे, तर मला वर्षाला तुम्हाला जी सॅलरी द्यावी लागते ती 1 कोटीच्या आसपास द्यावी लागते. लक्षात ठेवा, 1 CR. आता यांना जे ते सॅलरी देता आहेत हे साधारणतः 50 लाख 60 लाखांमध्ये घेतात. म्हणजे तुम्हाला स्किल्ड मॅनपॉवर, हुशार लोक, हे तुम्हाला 50-60 लाखामध्ये मिळू लागले. आणि तिथं अमेरिकन लोकांना 1 कोटी द्यावे, मग ते कशाला घेतील? मग ह्या कंपन्या काय करतात, भराभर भराभर भारतातनं लोक बोलवतात आणि मग ती रिक्वायरमेंट देतात. आता मुद्दा असा झाला याच्यामधनं की त्याची फीस झाली 1 कोटीच्या आसपास, म्हणजे 88 लाख अप्रॉक्सिमेटली, सगळ्या धरून 1 कोटीच्या आसपास गेलं. मग आता ह्या कंपन्या विचार करतील की इकडनं घेण्यापेक्षा बाबा रे, मी त्या अमेरिकेमधलाच एखादा घेतो, त्याला ट्रेन करतो, तिथनं विद्यापीठातनं पास आउट झाला असेल तो, त्याला प्रशिक्षण दिलं आणि त्याला घे. त्यामुळे कंपन्या आता 2 वेळा विचार करतील अमेरिकन, म्हणजे भारतीय लोकांना घ्यायचं की नाही. हा आता भारतासाठी एक पद्धतीने चिंतेचा विषय झाला. पण आपण याला का चिंतेचा विषय म्हणायचा, हा सगळ्यात माझा कळीचा प्रश्न आहे. अहो, तुमचे लोक तुमच्याकडे का थांबत नाही आहेत, हा सगळ्यात महत्व. म्हणजे मला म्हणायचं की आपल्याला गरज आहे इंजिनियरची, आपल्याला गरज आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगची. आज तुम्हाला संभाजीनगरमध्ये जर एखादा पाटबंधारेचा PWDचा प्रोजेक्ट आहे, जलसंधारणचा प्रोजेक्ट आहे, अहो तुम्हाला कुणी अमेरिकन येऊन काम करताना दिसतो का तिथं? एखादा ब्रिटिशर येऊन काम करताना दिसतो का? मात्र त्यांच्या प्रकल्पावरती तुमचे हजारो इंजिनियर्स काम करतात, तुमचे मॅनेजमेंट ट्रेनिंग काम करतात. आम्ही तुमच्यावरती पैसा खर्च करायचा, तुम्हाला मोठं करायचं आणि तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस परदेशांना द्यायच्या. हा जो प्रकार आहे, एक पद्धतीने लक्षात घ्या, त्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने हा निर्णय घेतला आहे, तर पण त्याला जसं आपण म्हणतो अर्धा ग्लास भरला अर्धा ग्लास रिकामा, तर तुम्हाला हा पण विचार करावा लागेल की आता हेच इंजिनियर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टवरती काम करताना दिसतील, हेच IIMचे लोक तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टवरती काम करताना दिसतील. त्यामुळे हा सुद्धा अदर साइड ऑफ द स्टोरी आपल्याला विसरून नाही चालणार. आता हे तुम्ही ही अतिशय सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आता बघा की हे जे ह्युमन रिसोर्स आहे, जे स्किल आहे, आणि त्याला ऍडव्हान्स नॉलेज वगैरे त्या सगळ्या पद्धतीने त्या IT वगैरे या सगळ्या याच्यामध्ये होतं. ज्या वेळेला बिल गेट्स भारतामध्ये पहिल्यांदा आले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितले की देअर आर 40% पीपल आर वर्किंग इन सिलिकॉन व्हॅली. आणि हे सगळे भारतीय आहेत. आणि जे तुम्ही आत्ता जे प्रमाण सांगितलं ते अजून त्याच्यामध्ये वाढच झालेली आहे. दुसरीकडे तुम्ही जर सांगितलं की ही याच्याकडे जर आपण संधी म्हणून पाहिलं, म्हणजे महाराष्ट्र सरकारने विशेषतः, कारण की आता आपल्याला काय की 5 ट्रिलियनच्या मध्ये 1 ट्रिलियन आपल्याला ते अचिव्हमेंट करायची आहे. मग त्या ह्याच्यात जर आपण याच्याकडे जर खऱ्या अर्थाने पाहिलं, मग भारतामध्ये जी एक नकारात्मकता आहे सिस्टीम मध्ये,
म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट आहेत ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे असतील, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामध्ये जी काही एक नकारात्मकता, आता हे मी पत्रकार म्हणून बोलतोय, ही जी काही नकारात्मकता आहे, अशा परिस्थितीमध्ये एक माइंडसेट असा डेव्हलप झालेला आहे. आता बघा, नेपाळ इकडं तिकडं ते झालं तर जेन झेड झी आहे, मिलिनियल आहे, यांना काय वाटतं असे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. आता मी संभाजीनगरहून बोलतोय म्हणून मला हे प्रकर्षाने जाणवत आहे की जो ग्रामीण भागातला आहे तो सुद्धा आता परदेशात जाणं काही नवीन राहिलेलं नाही. तो जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तो कर्ज काढतो, शेती विकतो, सगळे उद्योग करतो आणि तो मग एमपीएससी युपीएससी जमलं आणि काही लोकांना ज्यांना जमतंय ते परदेशामध्ये जातात. जसं आता फक्त आय टीचाच कोर्स नाही तर इतर कोर्सेस साधी सुद्धा ते जातात एमबीए करायचं वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. असं जर हे ह्युमन रिसोर्स जर आपण आपल्याकडे ठेवलं तर भारताला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, अशा प्रकारचा आशावाद तुम्ही व्यक्त केलेला आहे. आता मग भारत सरकार ज्या वेळेला प्रत्येक घटकासाठी फॉरेन एज्युकेशनसाठी लोन देतं, हे शिष्यवृत्ती देतं सरकार, आणि काही मुलांना पाठवतं, तर त्यांच्याकडून ते ॲफिडेव्हिट लिहून घेत असतात की मी माझ्या या ज्ञानाचा उपयोग माझ्या देशासाठी होईल कसा होईल हे मी बघणार आहे. अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या हायर एज्युकेशन कडून जी स्कॉलरशिप दिली जाते ओपन कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही ते तसं ते त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेत असता. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे जे आहेत हे आपल्याकडं सुरू होऊ शकतात का? कारण याचा जर सगळा विचार केला म्हणजे एकीकडे स्पर्धा आहे, एकीकडे नकारात्मकता आहे, एकीकडे या सगळ्या गोष्टी आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय. कारण आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अमेरिकेची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या आहे प्रचंड मोठं अंतर आहे. तसा बरोबर आहे विचार केला. अनिलजी. मला असं वाटतं की तुम्ही अत्यंत फंडामेंटल प्रश्न रेज केला. हा. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर मानसिकता बदल, म्हणजे शासनाकडनं काय केलं पाहिजे हे तर मी सांगतोच, परंतु मानसिकतेमध्ये बदल सुद्धा आपल्याला गरजेचा आहे, म्हणजे सर्वसामान्य भारतीयांच्या विशेष करून तरुणांच्या मानसिकतेमध्ये. आता काय प्रकार आहे की आपल्याकडची जी एकूणच मानसिकता भारतामध्ये काय आहे, म्हणजे ब्रिटिशर्स आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे परमनंट सर्व्हिस नावाचा प्रकार सुरू झाला. आता हा जो कायमस्वरूपी नावाचा जो प्रकार आहे की मी एका विशिष्ट वयामध्ये 25-26 मध्ये नोकरीला लागणार, मग मी 60व्या वर्षापर्यंत नोकरी करणार, मग 60व्या वर्षानंतर मला पेन्शन मिळणार, माझ्यानंतर माझ्या पत्नीला पेन्शन मिळणार, हा जो प्रकार आहे हा ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक सुरू केलेला होता. ही मानसिकता आहे, प्रत्येकाला इथं परमनंट जॉब पाहिजे. प्रत्येकाची मानसिकता अशी की जर मला परमनंट जॉब नाही मिळाला तर मला कोणत्याही पद्धतीने मला मग त्याच्यामध्ये मग माझ्या लाईफचा काही अर्थ नाही, माझ्या करिअर सक्सेसफुल झालं नाही. आपल्याकडे श्रमाची प्रतिष्ठा ही फार कमी आहे. आपल्याला अजूनही आज जर तुम्ही कोणत्याही युरोपियन कंट्रीमध्ये गेला, अमेरिकेत गेला, तिथं श्रमाची प्रतिष्ठा आहे. म्हणजे हेच भारतीय जे आपल्याकडे पेट्रोल पंपावरती काम नाही करणार, म्हणजे भले की तुम्ही आयआयटीचा इंजिनियर असा, तिथं प्रत्येकाला काम करावं लागतं. तिथं तुम्हाला प्रत्येकाला संध्याकाळच्या वेळेला जाऊन तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. आपली मुलं घराचं क्लिनलीनेसचं काम करतात. का करतात? कारण तिथं प्रत्येक तासाला, म्हणजे जर तुम्ही युके मध्ये असाल, इंग्लंडमध्ये असाल, तर प्रत्येक तासाला 5 पाऊंड मिळतात. तुम्ही आज 5 तास काम केलं, तुम्हाला 25 पाऊंड मिळाले. 25 पाऊंड म्हणजे 2,500 रुपये मिळाले. कारण तिथे लेबर लॉस फार स्ट्रिक्ट आहेत. आता त्यामुळे कामाची प्रतिष्ठा आहे, ते कोणत्याही कामाला कमी लेखत नाहीत. आज आपल्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला प्रत्येकाला परमनंट सर्व्हिस पाहिजे, आमच्याकडे श्रमाला प्रतिष्ठा नाहीये. हा पहिला मुद्दा. त्यामुळे मानसिकतेत यांना बदल करावा लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की लेबर लॉस, हे मुलं का तिकडे जात आहेत? मी तुम्हाला अनेक उदाहरणं अशी सांगतो की ज्या उदाहरणांमध्ये हे लोक काय करतात, 2 वर्षासाठी तो स्टुडंट व्हिसा घेतात, तिथं जातात आणि 2 वर्षांमध्ये ते सायमल्टेनियसली कामं करतात, 40-50 लाख रुपये म्हणजे आपल्या करन्सीमध्ये कमवतात. भले की तिथं नोकरी लागली नाही तरी चालेल, इकडून काम एखादा बिझनेस टाकतात. हे लोक जाण्यामागचं कारण काय की लेबर लॉज हे त्यांच्याकडचे स्ट्रिक्ट आहेत. तर आपल्याकडे लेबर लॉज हे प्रथम आपल्याला ऑर्गनाईज करावे लागतील. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा आहे की मानसिकता ही बदलणं अत्यंत गरजेचं आहे. श्रमाला प्रतिष्ठा असणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये शासनाला आता तुमच्याकडे अनेक स्टार्टअपच्या पॉलिसीज आल्या आहेत, युनिकॉर्नच्या पॉलिसीज आल्या आहेत. आज हेच तरुण जे आहेत ते अनेक प्रकारचे स्टार्टअप हे इथे सुरू करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल मी काही उदाहरणं वाचलेली की आयआयटीज मधनं पासआउट झालेले, म्हणजे आयआयटी चेन्नई असेल, इथनं पासआउट झालेले काही जणांनी आपण जो फूड स्टॉल्स असतात, ट्रक्स असतात फूडचे विकण्याचे,
तशा स्वरूपाच्या त्यांनी काही नवीन प्रयोग सुरू केले, म्हणजे इंजिनियर असूनही त्यांनी प्रयोग सुरू केले, नव्याने यशस्वी केले. आज मी तुम्हाला सांगतो की आज पुण्यासारख्या ठिकाणी मी राहतो, पण मला अनेकदा तुम्हाला सांगतो की जे चांगले हेअर कटिंग सलून आहेत, महिना महिना लागतो अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी. म्हणजे आज साधं कटिंग करणाऱ्याची इतकं प्रचंड महत्व आहे. पण आपल्याकडचा एखादा पदवीधर असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, तो म्हणा, मी काय कटिंगचं काम करणार, असं नाही. आज तुम्ही बघा की ही श्रमाची प्रतिष्ठा तुम्हाला युरोपियन देशात दिसते, अमेरिकेत दिसते. त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागणार आहे, की तुम्हाला जर हे यंग टॅलेंट जे तिकडे जाणार नाही इकडे ठेवायचं असेल, तर तुम्हाला 2-3 गोष्टी कराव्या लागतील. एक तर तुम्हाला ह्या यंग टॅलेंटला नर्चर करण्यासाठी काही महत्वाच्या पार्क्स काढावे लागतील, आयटी पार्क ज्याला आपण म्हणतो. त्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स घेणं, ह्या तरुणांना लो इंटरेस्टवरती लोन देणं, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्या कंपन्यांमधनं कशी वाढेल असं बघणं. आणि शेवटी सगळ्यांना अमेरिकाच का, म्हणजे मी नेहमी नेहमी प्रश्न विचारतो, अमेरिकेशिवाय युरोपियन देश आहेत. आज जपानला एवढी प्रचंड गरज आहे मॅन पॉवरची, जर्मनीला, खुद्द जर्मनीने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केलाय की त्यांना 4 लाख मराठी मुलं पाहिजे तिथं. जर इतका स्कोप तुम्हाला तिथं आहे, तर अमेरिका अमेरिका ह्या फंद्यात तुम्ही पडू नका. तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करा. त्यामुळे हा एक मुद्दा करणं. दुसरं म्हणजे जे काय चांगलं आहे ते फक्त पश्चिमी देशांमध्ये आहे, आमच्याकडे काहीच नाहीये, ह्या मानसिकतेतनं बाहेर आहे. आता आपल्याकडची परिस्थिती खूप बदललेली आहे. तुम्हाला पहिल्यासारखं वाटतं असं नाही. आपण इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगल्या प्रकारे झालंय, जवळपास $80 बिलियन अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी त्या दृष्टिकोनातनं पण विचार करावा लागेल. एक तर सरकारकडनं कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स होणं, हे टॅलेंट कशा पद्धतीने आपल्याकडे ग्रुमअप होईल, नर्चर होईल, हे पाहणं. दुसरीकडे आपल्याला बघावं लागणार आहे ते म्हणजे लोकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी आपली मानसिकता बदलणं. तिसरा मुद्दा शिक्षण व्यवस्थेचा, मी 2 मिनिटं घेतो फक्त, की आता जर तुम्हाला तिथं एवढी महागडी डिग्री घेऊनही, म्हणजे मी सातत्याने या गोष्टीवरती अगदी उघडपणे भाष्य करत असतो की आज तुम्ही पण बीए ची डिग्री देता, तुमच्या शैक्षणिक संस्थांमधून बीए ची पदवी दिली जाते. आज आपल्याकडे अनिलजी शिक्षण हे जवळपास फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलं जातं. आपण मुलींना सगळं शैक्षणिक शुल्क माफ केलंय. एससी एसटींना आपल्याकडे 100% माफ आहे, ओबीसीना 50% आपल्याकडे माफ आहे. आपल्याकडे बीए बीकॉमची जी फीज आहे ही साधारणतः 1500 ते 2,000 पर्यंत, 3,000 मॅक्स टू मॅक्स मी असं धरून चालेल. प्रोफेशनल कोर्सेसला सुद्धा फीज 3-4 हजारच्या वरती नाहीये. असं असून मुलं आपल्याकडे बीए नाही करत. आपल्याकडे बीए करण्यासाठी ते 2.5 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन परदेशात जात आहेत. त्यामुळे आमच्याकडच्या शैक्षणिक संस्थांनी पण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्याला हा अभ्यासक्रम बदलावे लागतील. का मुलं आमच्याकडे पाठ फिरवत आहेत याचा विचार देखील आमच्याकडच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी अत्यंत गांभीर्याने करावा लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आणणं, जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून आपण आणतो आहोत, तुम्हाला त्यांना शिक्षण बीए करताना, आज बीएच्या विद्यार्थ्यांपुढे मला सांगा 2च पर्याय आहेत. एक तर तिने बीएची पदवी घेणं, त्याच्यानंतर एमए करणं, पीएचडी करणं, नेट सेट घेणं, एक तर प्राध्यापक बनणं, नाही तर सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाणं. कोणता तिसरा पर्याय हा बीएच्या विद्यार्थ्यापुढे आहे? हा पर्याय उपलब्ध करून द्यायला आमच्या पूर्वीच्या शिक्षण प्रणालीला अपयश आलंय, जी 1986 शिक्षण प्रणाली होती. म्हणून आपण त्यांना बीए करत असताना काही कौशल्य मिळाले पाहिजे आहेत, त्यांना ऑन जॉब ट्रेनिंगचा अनुभव आला पाहिजे, त्यांना अप्रेंटिसशिप मिळाली पाहिजे. या गोष्टींसाठी आपण आता प्रयत्न करतो, जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आलेलं आहे. तर मला असं वाटतं की शैक्षणिक संस्थांनी, सरकारनी आणि समाजाने पण आपली मानसिकता बदलणं, या तिन्ही अँगलने जर प्रयत्न झाले, भले की वेळ लागेल, मी असं नाही म्हणते ड्रास्टिकली गोष्टी घेत, शॉर्ट टर्म त्रास होणार तुम्हाला, कारण आपली मानसिकता तयार झाली. मानसिकता बदलणं ही लॉंग टर्म इव्होल्युशनरी प्रोसेस आहे. वेळ लागेल पण नक्की घडेल. आणि मला यासाठी आत्मविश्वास आहे की नक्की घडेल. आता हे बघा, हा हा एक आशावाद झाला आणि तो असलाच पाहिजे. आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. म्हणजे शासन, समाज, पालक, विद्यार्थी या सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे. एक दांभिक प्रतिष्ठेमध्ये माणूस गुंतलेला असतो आणि जेवढी विषमता आपल्याकडे आहे, आर्थिक, सामाजिक, सगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये अजून प्रश्न असे क्लिष्ट होत चाललेले आहेत की ह्या विषमतेचे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये. आता त्याला आपल्या गाव, आता बघा की थोडस सांस्कृतिक कसं बिघडलेलं आहे बघा. म्हणजे मधल्या काळात बघा, आमचा जावई अमेरिकन जावई पाहिजे, मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी. मग ते ग्रामीण भागामध्ये काय की आज गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की पीजी झालेले, पीएचडी केलेले अनेक जण बेकार आहेत. ते व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत कारण की त्यांचे लग्न जमत नाही, शेतकऱ्यांचे मुलं आहेत. आता हा आरक्षणाचा जो उद्रेक झालेला आहे, आता आरक्षण म्हणजे काही गरिबी हटावा हा कार्यक्रम जरी नसला तरी मूळ त्याच्यामध्ये ते सगळं आहे. अशी परिस्थिती आहे. आता दुसरं तुम्ही जो उल्लेख केला आवर्जून की
श्रमाला प्रतिष्ठा. म्हणजे पहिले आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आराम हराम है चे म्हटले होते, तर ते आता पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. इतकी घातक परिस्थिती आहे. मग आता मी काय केस कापायचं काम करू का, मी अमुक काम करू का, ते तर मी नळ बसू का वगैरे, हे अशा पद्धतीचं आजही आपल्याकडे ते बोललं जातं. हे काही माझं काम नाही. तर ते शिक्षणाने तो दृष्टिकोन खरं तर विशाल केला पाहिजे, तो आता संकुचित केलेला, अशी परिस्थिती आहे. मग आता हे ट्रेड जे सरकारने निर्माण, म्हणजे भारत सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, या सगळ्या सरकारने प्रयत्न केले नाहीत का? जसं तुम्ही सांगितलं की NEP आपलं 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आता जे स्किल इंडियाचे जे अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 3-3.5 हजार ट्रेड आहेत. की तुम्ही तुमचं शिक्षण आधी काही झालेलं असो, या ट्रेडमध्ये तुम्ही म्हणजे त्या घ्या, हे स्किल एज्युकेशन तुम्ही शिका. अगदी कौशल्य वृद्धीचे अनेक कार्यक्रम भारतामध्ये जोरामध्ये सुरू आहेत. त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून स्टार्टअपचं प्रमाण महाराष्ट्रासह इतर ठिकाणी सगळं वाढतंय. या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही एक अपेक्षा व्यक्त केली की थोडस जाऊन हे आधी बेरोजगारीचा प्रश्न, मग आता ही जी काही नवीन उच्च शिक्षित बेरोजगारी आता भारतामध्ये या अर्थाने व्हायला लागलेली आहे. ही जी संख्या जरी कमी असली त्या तुलनेमध्ये, तरी त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तर हम्म. या परिस्थितीमध्ये आता सरकार नेमकं कोणतं पाऊल उचलू शकते, काय होऊ शकतं? आता बरोबर. महिंद्रा पासून तर अनेक कंपन्या आहेत, इन्फोसिस आहे वगैरे, या सगळ्या कंपन्या, ते काय आपल्या धोरणामध्ये बदल करू शकतात, किंवा आणि त्याचे परिणाम इतर घटकांवर कशा प्रकारे पडू शकतात? ओके. मी थोडंसं थोडक्यातच उत्तर देतो तुम्हाला. मला थोडंसं आणखीन एका प्रोग्राममध्ये जायचं. पण बरं बरं. आता अनिलजी, एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी एक बाब लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्विक रिझल्ट्स नसतात. ही संक्रमण अवस्था आहे. हे काय फक्त भारताच्या बाबतीत घडतंय का असं नाहीये. सगळीकडे. चीनला आज जे दिवस प्राप्त झालेले आहेत, यासाठी 30 वर्षाचे कष्ट चीनला करावे लागले. किती वर्ष? 30 वर्ष. 1981 साली चीनमध्ये, म्हणजे त्यांच्याकडे माओ से तुंगचं निधन झाल्यानंतर डेन शियाओपेंग नावाचा व्यक्ती चीनचा राष्ट्राध्यक्ष बनला आणि त्यांनी चीनच्या विकासाचा कार्यक्रम आखला. त्याला 30 वर्ष लागले. आणि त्या 30 वर्षानंतर आज चीन काय आपल्याला दिसून येतं. जगामध्ये ज्या ज्या लोकशाही, ज्या कृषी प्रधान लोकशाही होत्या, त्यांना उद्योग प्रधान लोकशाही किंवा उद्योग प्रधान अर्थव्यवस्था बनण्यासाठी एक संक्रमण काळ असतो. ह्या संक्रमण काळामध्ये तुम्ही जे म्हणतात तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती. मग अनेक जणांचा आपल्या जो एकूणच बाबा हे काय चाललेलं आहे, तुम्ही जे म्हणतात की आता बेरोजगारांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढतीये. पण एक सगळ्यात महत्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही संक्रमण अवस्था फार काळ टिकणारी नाहीये. खरं तर जेव्हा चीनने आपला आर्थिक विकास सुरू केला, चीनला फार संकटांचा सामना नाही करावा लागला. आपण जेव्हा आपला आर्थिक विकास सुरू केला, त्यावेळेला कोरोना महामारी आली, त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, वेगवेगळ्या प्रकार झाला, तर ऑपरेशन सिंदूर झालं. असंख्य अडथळ्यांनी आपला आर्थिक विकासाचा कार्यक्रम हा भरलेला आहे. मूळ मुद्दा लक्षात ठेवा की ही ट्रान्झिशन फेज ही कायमस्वरूपी टिकणार नाहीये. आपण 1991ला आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. खरं तर तो कार्यक्रम 2021ला मॅच्युअर्ड होणार होता. म्हणजे 2021 नंतर आपल्याकडे सुद्धा चीनसारखीच अवस्था आली असती आणि आपण पुन्हा बऱ्यापैकी आपल्याकडे स्टेबिलिटी होती. पण मध्यंतरीच्या काळात अनेक संकट आली. हा जो पार्ट आहे आपला एक्सटेंड झालेला आहे. परंतु आज ज्या प्रकारे तुम्हाला परिस्थिती दिसती, कदाचित पुढच्या 5-6 वर्षांमध्ये, 10 वर्षात नसेल. आणि म्हणूनच आपण जे आम्ही सरकार म्हणून जो पार्ट सगळ्यात महत्वाचा जो केला, तो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी आपण आपल्या राज्यामध्ये सरसकटपणे केली आणि ती मॅन्डेटरी केली. मी स्वतः अनेक प्लॅटफॉर्मवर जाऊन आमच्या शिक्षकांना आव्हान करतो की तुम्हाला थोडा त्रास होईल, परंतु हे ह्या जनरेशनसाठी राबवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला परमनंट जॉब नाही मिळू शकत. त्यामुळे ग्रॅज्युएशन करत असताना किमान कौशल्य त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे. आता राज्यशास्त्राचा विद्यार्थी असेल, जर त्यांनी आपल्याकडे एक चांगलं स्पीच रायटिंग, आज तुमच्याकडे नगरसेवकांना लागतं, आमदारांना लागतं, खासदारांना लागतं. अमेरिकेमध्ये प्रत्येक खासदार आपल्याकडे राज्यशास्त्राचे 4 विद्यार्थी ठेवून घेतो. मग त्यांच्या मतदारसंघातला सर्व्हे करायचा असेल, काही क्वेश्चनर तयार करायचे असतील, त्यांचे दिवसाचं प्लॅनिंग करायचं असेल, त्यांना काही भाषणं लिहून द्यायची असतील, त्यांच्या नावाने काही आर्टिकल्स तुम्हाला काही मुद्दे आर्टिकलसाठी कलेक्ट करायचे असतील, हे कामं आपण करू शकतो ना. तर अशा स्वरूपाने कोणती कौशल्य आपल्याला त्याला ग्रॅज्युएशन करत असताना द्यावी लागतील, या दृष्टिकोनातून आपला नक्कीच प्रयत्न चाललेला आहे.
मात्र आता जी जागतिक परिस्थिती बदलती, प्रत्येक देशामध्ये राष्ट्रवाद हा प्रभावी बनत चाललाय. हम्म. जो तो देश आपल्याविषयी विचार करायला लागलाय. त्यामुळे आपण जे पूर्वीसारखं वातावरण असं भविष्यात राहणार नाही. आता 3.5 वर्ष हा डोनाल्ड ट्रम्प बाबा तिथं आहे. आता अजून हा काय काय निर्णय घेतो सांगता येत नाही, हा किती धक्के देईल सांगता येत नाही. आणि तुम्ही मनाची तयारी ठेवली पाहिजे. अहो, जर भारतीयांना हातकड्या घालून त्यांनी विमानाने परत पाठवलं, जे इलिगली इमिग्रंट्स होते तिथं, त्याच वेळेला ही शंका आलेली होती की हा बाबा पुढे चालून काहीतरी भयानक अशा स्वरूपाचे निर्णय घेणार. आता आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येक संकटामध्ये संधी आपण शोधली पाहिजे, ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात. अशा स्वरूपाची संधी याच्यामध्ये शोधायला हरकत नाहीये. ही परिस्थिती शॉर्ट टर्म तुम्हाला त्रास नक्की होणार आहे, पण लॉंग टर्म मध्ये काही स्ट्रॅटेजीज आपल्याला आखाव्या लागतील, जेणेकरून हे जे टॅलेंट आहे हे सारखं सारखं बाहेर जाण्याऐवजी आपल्याकडे त्यांचा आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी कशा पद्धतीने उपयोग होईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. बरं सर, अजून मी तुमच्या अक्षरशः एक 3-4 मिनिटच घेणार आहे. शेवटचा प्रश्न आहे हा. हे बघा, जे हातकडी, टॅरिफ, त्याच्यानंतर आता टेरिफिक ती जी फी वाढवली, हे जे काही डोनाल्ड बाबाने तुमच्या शब्दामध्ये जे काही त्याला तात्या म्हणा बाबा म्हणून त्यांनी जे काही केलेलं आहे, तर आपकी बार ट्रम्प सरकार ही घोषणा आपणच तिथल्या भारतीयांनी दिलेली होती. हे आता मग या सगळ्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आता मला काही तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचा नाहीये, परंतु एक परराष्ट्र धोरणाचे एक अभ्यासक आणि चिकित्सा करणारे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की रशियाकडून आपण हे अमुक अमुक तेल घेतोय आणि त्याचा राग म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे बोलून दाखवत आहेत की तुम्ही ते क्रूड ऑइल तिकडनं घेणं बंद करा वगैरे, आणि त्यामुळं हे इम्पोर्ट ड्युटी 25 वरून 50 वगैरे, हे असे सगळे निर्णय, मग युद्ध वगैरे हे मी थांबवलं वगैरे, ते सगळं. त्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाकीचे जपान, चीन, रशियांना भेटतात. तिथं त्यांच्या एकत्र सगळ्या मीट्स होतात. तर ते ते त्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्प दुखावले गेलेले आहेत आणि अजून ते असे अघोरी निर्णय घ्यायला लागलेले आहेत का? हे बघा अनिलजी, पहिले तर लक्षात ठेवा की डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही भारताला टार्गेट करतायत का फक्त एकट्या, नाही, हे लक्षात घ्या प्रथम. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुख्य उद्देश काय हाही प्रथम लक्षात घ्या. सध्या म्हणजे मी तुम्हाला अगदी प्रश्न विचारला म्हणून अगदी थोडक्यात सांगतो, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना तांत्रिक दृष्टी मुद्दा समजून घ्या. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या बाजूने जे करत आहे ते योग्यच आहे. तो कोणत्याही देशाच्या प्रमुखाने आपल्या नागरिकांचा विचार करणं, आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विचार करणं, जरी ते आपल्या दृष्टिकोनातनं, जगाच्या दृष्टिकोनातून चुकीचे असतील, ते अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं चुकीचे आहेत का? आता मुद्दा असा आहे की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार आता $30 ट्रिलियन आहे, $30 ट्रिलियन आहे. अमेरिकेवरती कर्ज किती आहे? $36 ट्रिलियन, 36, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षाही जास्त, 6 ट्रिलियननी जास्त कर्ज आहे. अमेरिकेला प्रतिवर्षी $1 ट्रिलियन कर्ज घ्यावं लागतं ते इंटरेस्ट पे करण्यासाठी. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी काय विचार केला की त्यांच्या अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. अमेरिकेमध्ये स्वतःचे इंडस्ट्रीज नाही आहेत. अमेरिका हा इतर देशांकडून आयात केलेल्या पदार्थांवर जगतो. अमेरिकेमध्ये अंडे सुद्धा आयात करावे लागतात, दूध आयात करावं लागतं. अमेरिकेमध्ये जीवनावश्यक खेळण्या सुद्धा त्यांना भारताकडनं वगैरे करता, चीनकडनं आयात करावे लागतात. कपडे त्यांना आयात करावे लागतात. त्यांच्याकडे मेक इन अमेरिका असा प्रकारच नाहीये. आणि 85% गोष्टी ते आयात करत राहतात. आता मुद्दा असा आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा, की त्यांनी काय विचार केला की हे जे टेरिफचं धोरण घेतलं, त्यांनी भारत नाही, त्यांनी 149 देशांच्या विरुद्ध हे टेरिफचं धोरण घेतलं. ते त्यांनी का घेतलं? कारण त्याच्या माध्यमातून त्यांना असं वाटत होतं की अमेरिकेमध्ये एक तर उत्पन्न वाढावं, बाहेर अमेरिकेच्या लोकांनी फक्त अमेरिकन प्रॉडक्ट घ्यावे, मग इतर देशांचे प्रॉडक्ट महाग करावे. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक निर्णय घेतला होता की आपल्याकडे बुलेट आणि रॉयल एनफिल्ड अशा दोन मोटर आपल्याकडे बुलेट आहेत. ओके, आता हार्ले डेव्हिडसन ही अमेरिकेची मोटरसायकल आहे. आता डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं होतं की आपण त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात शुल्क 100% ठेवलं. का ठेवलं आपण? की आपल्या बुलेटला प्रोटेक्शन मिळावं, आपल्या रॉयल एनफिल्डला प्रोटेक्शन मिळावं. नसता जर उद्या 2.5 आणि 3 लाखामध्ये तुम्हाला हार्ले डेव्हिडसन मिळायला लागली, तर तुम्ही हार्ले डेव्हिडसन घेणार ना, तुम्ही बुलेट आणि रॉयल एनफिल्ड का घेणार? त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला पण हेच वाटतं आहे की आम्हाला अमेरिकन प्रॉडक्ट्सला तिथं लोकांनी वापरावं. आणि त्या दृष्टिकोनातनं ते अमेरिकन जनतेला सांगतायत की आम्ही इम्पोर्ट ड्युटी वाढवतो, म्हणजे बाहेरच्या देशांचे पदार्थ महाग बनतील. आता ते तुम्ही तिकडनं करावेत. म्हणून तुम्ही त्या दृष्टीने विचार केला तर एकटं भारत त्याच्यासाठी टार्गेट होत नाही. प्रथम ही गोष्ट लक्षात घ्या. हे 149 देशांविरुद्ध आहे. दुसरा मुद्दा रशियाच्या बाबतीमध्ये आहे. ते डोनाल्ड ट्रम्प यांचं डोनाल्ड ट्रम्प हा उद्योगपती आहे.
डोनाल्ड ट्रम्प हा निगोशिएशन करणारा, बार्गेनिंग करणारा, सौदेबाजी करणारा, तो अनप्रिडिक्टेबल आहे. तो उद्या काय निर्णय घेईल कोणाला माहिती नसतं. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका नाही, हे प्रथम लक्षात घ्या. डोनाल्ड ट्रम्प जे निर्णय घेतो ते अमेरिकेचे निर्णय आहेत असं म्हणता येणार नाही. हे एका व्यक्तीचे आणि त्याच्या ऍडवायझरी. काय झालंय, त्याचे जे मार्गदर्शक आहेत ना, ते इतके कन्झर्वेटिव्ह आहेत, इतके उजव्या विचारसरणीचे मार्गदर्शक आहेत त्याचे, की ते त्याला सुधरू देत नाहीत. आणि ते त्यांची काय मेंटॅलिटी आहे, की दुसऱ्या महायुद्धानंतर जसं अमेरिका जगातली सगळ्यात मोठी पॉवर होता, टू मेक अमेरिका ग्रेट अगेन, मेगा ज्याला म्हणतात, तशा पद्धतीने अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवा, ह्या मानसिकतेतनं हे आलेले आहेत. मग यापूर्वी एवढे बायडन होता, ओबामा होते, क्लिंटन पासून सगळे आलेले, का नाही भारताविषयी ते वाईट वागले? त्यामुळे ते अमेरिका वाईट नाहीये हे लक्षात ठेवा. अजूनही मी या गोष्टीकडे म्हणतो, हे डोनाल्ड ट्रम्पची धोरणं आहेत. ती फक्त भारताच्या विरुद्ध आहेत का? अजिबात नाहीये. तो जगासाठी आहे. आता तो अमेरिकन लोकांसाठी पण डोकेदुखी बनणार आहे, कारण त्यांच्याकडनंच विरोध व्हायला लागलाय. लोकांकडनं, कारण महागाई वाढायला लागली अमेरिकेमधली. आता मुद्दा तुम्हाला शेवटचं मी असं सांगतो आहे, की ह्या माणसाविषयी प्रेडिक्शन करणं अत्यंत अवघड आहे. हा माणूस, त्यांचे युरोपियन देश तर आपल्यापेक्षा जास्त जवळचे आहेत. अहो, जपान आपल्यापेक्षा जास्त त्यांचा जवळचा आहे. पण जपानवरती दबाव आणला आणि जपानचं कृषी क्षेत्र त्यांनी ओपन करायला लावलं. मला असं वाटतं ह्या सगळ्या केसेसमध्ये, की आपण आपल्या जनतेला प्राधान्य देणं. रशियाकडनं तेल आमची जीवनावश्यक वस्तू आहे ती. आम्ही काही लक्झरी आयटम नाही येतो, की आम्ही काहीतरी कॉस्मेटिक मागू लागलो, काही परफ्यूम मागू लागलो नाही रशियाकडनं. अहो, तेल ही आमची जीवनावश्यक वस्तू आहे. तीच आम्ही मागतोय ना. आणि त्यासाठी जर तुम्ही दबाव आणत असाल, तर मला असं वाटतं की आपण जो स्टँड घेतलाय त्याचं आपण फर्म राहिलं पाहिजे. ट्रम्प हा 3-3.5 वर्ष, त्याच्यानंतर सगळ्या पॉलिसी बदलतील. त्यांच्याकडे ज्युडिशरी स्ट्रॉंग आहे. दुसरं, पुढच्या वर्षी त्यांच्याकडे मिड टर्म इलेक्शन्स पण आहेत. त्यामुळे हे सगळे धोरणं कायम राहतील असं नाही. ओके. चला सर, खूप खूप धन्यवाद. आपली वेळही संपलेली आहे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. शैलेंद्रजी, आपण एवढा मोठा वेळ दिलेला आहे आणि असं आपण अपेक्षा करूयात की 30 ट्रिलियन 31 ट्रिलियन वाला सगळे महासत्ता आणि आपण 3 ट्रिलियन वगैरे, म्हणजे आपण रांगतोय त्या अर्थाने. तर आपण कशा प्रकारे स्पर्धा करू शकतो. आणि निश्चितच जर सगळ्यांनी आत्मविश्वासाने एक संघटित असे प्रयत्न केले तरच हे शक्य आहे. अन्यथा हे विषमतेची ही लढाई आणि डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध आपले विश्वगुरु नरेंद्र मोदी, हे असं चित्र आपल्याला बघावं लागणार आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.